नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कौशल्य किडनी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते उद्घाटन. दिनांक 5 डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यातील पहिल्या किडनी विषयक डॉक्टर परमेश्वर जाधव यांच्या कौशल्य किडनी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घाटन शुभारंभ महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या शुभ हस्ते परभणी शहरातील डॉक्टर हेडंगेवार मार्ग येथे झाले. उद्घाटन प्रसंगी परभणी जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स, आजी माजी नेते व परभणी जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी डॉक्टर परमेश्वर जाधव व डॉक्टर शीतल जाधव यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार मेघना बोर्डीकर, माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे, शल्यचिकित्सक डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे, डॉक्टर परमेश्वर जाधव, डॉक्टर शीतल जाधव, गटनेते जाकीर लाला, नगरसेवक सलीम तांबोळे आदी मान्यवर उपस्थित होते. आज जिल्ह्यातील डायलिसिस सेंटर नगर पंचायत मला वाटतं जालना जिल्ह्यामध्ये 4-5 नगरपंचायतच्या निवडणुका असतील. 5 मिनिटाचा सुद्धा वेळ नव्हता तरी पण आमच्या बाबूराव जाधव यांचे वडील परमेश्वर जाधव त्यांचा भाऊ आणि डॉक्टर शीतल यांचं काहीतरी पूर्व आग्रहापोटी सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलो. ते माजी खासदार ॲडव्होकेट श्री सुरेशरावजी जाधव, बाबूरावजी जाधव यांनी अत्यंत कष्टातून हे हॉस्पिटल उभा केलं आणि शिक्षण देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घेतलं. ते डॉक्टर परमेश्वर जाधव आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर शीतल जाधव, राजेश्वर जाधव. खरं तर इथे उपस्थित बरीचशी सन्मान्य प्रतिष्ठित मंडळी आहेत. सर्वांचं नाव उल्लेख करणं कदाचित थोडं अवघड असतं, परंतु सर्वच समोर असलेली प्रतिष्ठित नागरिक, ग्रामीण भागातून शहरातून आलेले सर्व व्यापारी, अधिकारी वर्ग आणि मग मी मुलांना कसं शिकवू, अशा अनेक अडचणी आपण सांगतो. पण खऱ्या अर्थाने इथं परमेश्वराचे वडील जे आहेत त्यांनी ज्या काही पद्धतीनं मेहनत केली, मला वाटतं ती मेहनत आणि ती जिद्द, ती चिकाटी आणि तो माइंडसेट ज्याला आपण म्हणतो, ती मानसिकता की नाही माझ्या लोकांना अडचणी येते. आपण पोटाला चिमटा घेऊन शिकू, पण शिकवायचं आणि म्हणून त्यांचं जिद्द आणि म्हणजे जवळजवळ 15% फरक आहे. सरासरीपेक्षा 15% परभणी मागे. आणि त्याचबरोबर दुसऱ्या डोस हे सुद्धा 45-46% झाले आणि 46% तुलनेत इथं मात्र 35%. दुसरा डोस सुद्धा 10% कमी. म्हणून सिव्हिल सर्जन असेल, DHO असतील, लोकप्रतिनिधी असतील, खास करून लोकप्रतिनिधी आमच्या मेघना ताईंना सांगेल, आमचे उपाध्यक्ष असतील त्यांना सांगेल, खासदारांना सांगेल, आमदारांना सांगेल, सगळ्यांना. इथं आमचा शहर अध्यक्ष देशमुखजी बसलेले आहेत, महापौर असतील, सगळ्यांना या ठिकाणी सांगेल की बाबांनी लक्ष घाला, गरज आहे, कवच कुंडल आणि त्याच्यामुळे आपण गंभीर आजाराकडे जाणार नाही, वाटचाल करणार नाही, ICUचा दरवाजा उघडणार नाही, ऑक्सिजन लागणार नाही. आणि त्यामुळे आपण ते करावं. जगामध्ये केलं जातंय, आपणही करावं अशी माझी आग्रहाची या ठिकाणी सांगणे. आणि हे पॉलिटिकल विल शिवाय होणार, राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय होणार. केंद्रात असलेले आमचे संजय जाधव साहेब, खासदार साहेब त्यांना सांगेल की तुम्ही थोडं जर लक्ष इथं घातलं तर आपण जालन्यात आम्ही हॉस्पिटल मोठं करतो. पण आता काय कायदा केलाय माहिती का, ESISच्या केंद्रातल्या लेबर डिपार्टमेंटचा हा नियम
ज्या व्यवसायामध्ये, ज्या उद्योगामध्ये 10 लोकांपेक्षा जास्त लोक काम करत असतील त्या सगळ्यांचं इन्शुरन्स कंपल्सरी काढलं पाहिजे आणि त्याचा बहुतांश हिस्सा हा केंद्र सरकार भरतो आणि 5-25% हिस्सा हा जिथं काम करतो त्यांनी तो भरायचा असतो, पण अतिशय नाममात्र. पण त्याच्या सवलती प्रचंड आहेत. तुम्हाला मी जबाबदारीने सांगतो, त्याला लिमिट नाही की 50 लाख खर्च येऊ, 25 लाख येऊ, 10 लाख येऊ, 20 लाख येऊ, किती खर्च आला तरी जो इन्शुअर्ड पर्सन आहे, जो त्याचं इन्शुरन्स काढलेलं आहे, त्याला खिशाकडे बघायची गरज नाही. किती बिल आलं आणि किती प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि काही केलं, मोठ्या हॉस्पिटलमध्ये केलं तरी सुद्धा त्याचं बिल देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी आपली होऊ शकते. आपलं राज्य साधारणपणे 3000 कोटी रुपये वेगवेगळ्या कामगारांच्या जे काही जिथे काम करतात त्यांच्या उद्योगाच्या माध्यमातून वर जातात आणि त्यातून येतात किती, फक्त 200-300 कोटी. त्यामुळे खूप मोठा स्कोप परभणीमध्ये सुद्धा आपण जरूर लक्षच घालू आणि या ठिकाणी सुद्धा ESIS हॉस्पिटल कसं करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न करू, हे मला आजच्या या निमित्ताने आपल्याला सांगायचं. कौशल्य किडनी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन झालं, असं उद्घाटन या नात्याने मी जाहीर करतो. एक अत्यंत आमचे जुने स्नेही हबीबभाई या ठिकाणी बसलेले आहेत, जे आमचे राज्याचे सुद्धा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष होते. असे अनेक मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित. माझा आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकच सांगतो की एक आदर्श आणि प्रेरणादायी असा हा कार्यक्रम. प्रेरणादायी या शब्दाचा अर्थ असा समजेल की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून इथल्या सर्वसाधारण मराठी शाळेतून दिल्लीपर्यंत जाऊन उच्च शिक्षण घेऊन, ट्रेनिंग घेऊन, बँगलोर असेल, दिल्ली असेल, या सगळ्यांच्या ठिकाणी, मुंबई असेल, ESIS हॉस्पिटल, या सगळ्या हॉस्पिटलमधून ट्रेनिंग घेऊन आज आपल्या मायभूमीला, आपल्या मातीला पुन्हा सेवा केली पाहिजे या ज्ञानाचं कौशल्य यातूनच हे कौशल्य किडनी केअर हॉस्पिटल या ठिकाणी सुरू केले आहे. आणि म्हणून सगळ्या अडचणींवर मात करत करत डॉक्टर परमेश्वर यांनी काम केलं. आज मला असं वाटतं की त्यांना आनंद तर मनापासून आहेच, परंतु त्यांच्या वडिलांचे आनंद अश्रू की त्यांच्या डोळ्यामध्ये पाहतोय. कारण त्यांनी अवघ्या 3-4 एकर ती पण जिरायत जमिनीवर आपल्या मुलाला एकाला शिक्षक केलं आणि एकाला उच्च प्रतीचं डॉक्टर केलं. मला वाटतं हाच आदर्श आपण सगळ्यांनी आवश्यक. जबरदस्त सहकार्य. मी म्हणेन की सुरेश राव सारखे काका सगळ्यांनाच मिळाले. की काकांचं असलेलं सहकार्य, अडचणीतून त्यांनी भरलेली फीस आणि त्यातून त्यांच्या जीवनाला मिळालेली कलाटणी, या सगळ्यात उल्लेखनीय गोष्टी. मला असं वाटतं की एखादा प्रसंग असतो की ज्या ठिकाणी थोडी कच खाल्ली की तिथं आपलं जीवन एकतर चांगलं होतं नाही तर वाईट होतं. म्हणजे कच खाल्ल्यामुळे वाईट होतं, पण तिथं जर थोडा आधार मिळाला तर खूप पुढे जातं. आणि त्यामुळे जीवनाला कलाटणी मिळण्याचे काही महत्वाचे जीवनातले प्रसंग असतात आणि अशा वेळेस आपण काही PGची फीस, काही मोठी काही त्या काळातली असलेली अडचण सोडून ही खऱ्या अर्थाने त्यावेळीची गरज असते. ती परिवार काय असतो आणि परिवाराचं महत्व काय, एकत्र परिवार काय म्हणतो आपण, एकत्र परिवाराची ताकद काय असते, ही जाधव परिवाराच्या एकमेकाला केलेल्या सहकार्यातून लक्षात येते. त्यांचे बंधुराज असतील, जे शिक्षक आहेत, त्यांनी पण त्यांना खूप मोलाचं सहकार्य केलं. आणि म्हणून मी म्हणालो की एक आदर्श कुटुंब आणि त्यात एक प्रेरणादायी कार्यक्रम, त्या अडचणीवर मात केलं आपण नाहीचा पाडा वाचण्यापेक्षा आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर जीवनाकडे पाहिलं आणि कष्ट घेण्याची तयारी केली, निश्चित प्रकारे आपल्याला चांगलं यश मिळतं जीवनात. हे परमेश्वराच्या झालेल्या प्रगतीवर लक्षात.
आज एवढी सुसज्ज इमारत केली. मी आज वर जाऊन बघून आलो. 10 ICU बेड्स आहेत. इथं किडनीचा सर्वोत्तम उपचार करण्याची सर्व साहित्य सामुग्री आणि त्या ठिकाणी उपकरणं घेण्यात आलेली आहेत. आणि त्यामुळं किडनीसाठी A to Z सेवा या ठिकाणी मिळेलच अशा पद्धतीचा विश्वास मी आजच्या या उद्घाटनाच्या प्रसंगी व्यक्त करतो. मित्रांनो, या हॉस्पिटलच्या बरोबर त्यांनी आणखी पण 2-3 डॉक्टर्सला या ठिकाणी एकत्र करून बोलवलेले. ते पण बरोबर आहेत. त्यांच्या पत्नी सुद्धा त्या ठिकाणी डर्मेटोलॉजिस्ट करतायत. ती पण एक मोठं शास्त्र आहे आपल्या स्किनच्या संदर्भात, त्वचेच्या संदर्भात. आणि त्यामुळे योग्य चांगली जोडी आहे आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या परभणीकरांची आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून आज ते सर्व पद्धतीनं त्या ठिकाणी समर्पित आहे, तयार आहे. आणि त्यांनी आणि त्याचबरोबर मनुष्यबळ जो काय आहे हा सुद्धा आपण जे मंजूर पद आहे, मी तुम्हाला जबाबदारी सांगतो की जवळजवळ 2,500 नवीन डॉक्टर्स भरण्याचं काम मागच्या महिन्यात झालं. त्यामुळे डॉक्टर मराठवाड्यातले तर आपण जवळजवळ भरूनच काढलेत असं मी तुम्हाला सांगेन. ज्या ठिकाणी अजून मंजूर पदं नसतील, सोनपेठला कदाचित पदं अजून मंजूर केली नसतील, ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले, पदं मंजूर नाही, अशा काही जे आपले झालेले शुक्राचार्य असतात आपल्या मंत्रालयात बसलेले, ते लवकर निर्णय घेत नाही म्हणून तुला काही गोष्टी होतात. पण त्याला आपण निश्चित प्रकारे लक्ष देऊ आणि ह्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करू. राहिला प्रश्न क्लास 3 क्लास 4 च्या सुद्धा सगळ्या भरती करण्याचं काम आपण तत्परतेने करतो. आणि म्हणून आता आरोग्य विभागाने काट टाकलेली आहे आणि नव्या चपळाईने निश्चित प्रकारे आपल्या महाराष्ट्रात आरोग्य सेवा दिलीच जाईल हा विश्वास मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी देऊ इच्छितो. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये ज्या सेवा कधी मिळत नव्हत्या, आता तुम्हाला डायलिसिस आहे. आता डायलिसिसला पैसे लागतात, खर्च येतो. पण गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला काही येणार नाही. तालुक्याच्या स्तरावर सगळ्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये येणाऱ्या 2-4 महिन्याच्या आत आम्ही डायलिसिसची सेवा महाराष्ट्राच्या सगळ्या ब्लॉक्समध्ये सगळ्या तालुक्यामध्ये सुरू करणार. आता HRCT म्हणजे सिटी स्कॅन म्हणतो आपण. सिटी स्कॅन आपल्याला कोविडनी जवळजवळ प्रत्येक त्याला कोविड झाला त्याला सिटी स्कॅन करावं लागलं. प्रत्येकाने 2,000 4,000 5,000 काय वाटेल तसं लोकांनी घेतले. पण सिटी स्कॅन मशीन आता तालुका स्तरावर घेऊन जाण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो. सिटी स्कॅन असेल, MRI असेल, या सगळ्या सोनोग्राफी असेल, महिलांच्या संदर्भात फार आवश्यक असलेली सोनोग्राफी की ज्याच्या डिलिव्हरीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक टप्प्यावर आपलं बाळ कसं आहे हे बघण्याची सुविधा ही सुद्धा तालुका स्तरावर आपण देतो. आणि म्हणून या सगळ्या 5-6 महिन्याच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी केल्या जातील हे मला आज या निमित्ताने आपल्याला सांगायचं. आणि म्हणून मला आरोग्य मंत्री म्हणून या ठिकाणी सांगायचं की या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा आपण काम करतो. आजच्या उद्घाटनाच्या प्रसंगी बऱ्याचदा असं असतं की हॉस्पिटलचं उद्घाटन म्हटल्यावर आपण असं नाही म्हणू शकत की त्यांची भरभराटी यावं, त्यांचा फार आर्थिक उन्नती व्हावी देशमुख साहेब. कारण तसा अर्थ असा होईल की तुम्ही सारखे आजारी पडावे, तुम्ही सारखे किडनीने आजारी पडावे, तुम्ही इथंच यावं. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी मनातून एवढा आशीर्वाद जरूर देऊ शकतो की त्यांनी जे ज्ञान मिळवलं, त्यांनी जे कौशल्य मिळवलं, त्यांनी जी एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जे कष्ट घेतले त्या ज्ञानाचं कौशल्याचा अत्यंत चांगला उपयोग निदान करताना आणि उपचार करताना पेशंट्सला व्हावा अशी अतिशय मनाभावातून प्रार्थना आपण ईश्वराला करूया. आणि त्या सदिच्छा आपण निश्चित प्रकारे डॉक्टर परमेश्वर आणि डॉक्टर शीतलला देऊया असं मला आवर्जून या निमित्ताने सांगायचं. मित्रांनो, या संपूर्ण परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर आपण आता सगळ्यांनी 1-2 गोष्टींची काळजी घेतली. त्या किडनीचं उद्घाटन करत असताना किंवा किडनीच्या उपचाराचा दवाखान्याचं उद्घाटन करत असताना काही जनरल नॉलेज ज्याला म्हणू आपण, सामान्य ज्ञान ज्याला म्हणू आपण, ते सर्वांसाठी उपयोगाचं आहे ते पण आपण लक्षात ठेवायचं. काय काय असू शकतं की बाबा सगळ्यात महत्वाचं किडनीचे आजार कशामुळे होतात. आपण पाणी कमी पिलो तरी सुद्धा किडनीच्या आजाराची सुरुवात होते आणि त्यातून दुर्धर किडनीचे आजार होते. आपण अति जास्त मिठाचं सेवन केलं तरी सुद्धा किडनीचे आजार होतात.
आणि त्यापेक्षा सुद्धा ज्यांना ज्यांना डायबिटीज आणि ज्यांना ज्यांना ब्लड प्रेशर म्हणजे ज्यांना रक्तदाब आणि ज्यांना साखरेची बिमारी आणि जी सतत महिन्याने वर्षानुवर्ष आहे आणि ज्यांना खूप गोळ्यांचं सेवन त्यामुळे करावं लागतं त्याचाही किडनीला त्रास होतो. शेवटी किडनी काय असते या किडनीतून आपले टॉक्सिन्स जे आहेत ते फिल्टर करण्याचं काम ही किडनी करत असते आणि त्याची जर इफिशियन्सी कमी झाली तर मग परिणामकारकता ज्याला म्हणतो किंवा त्याची जी काही उपयोगिता आहे ती थोडी कमी झाली की मग आपण म्हणतो की त्याचं क्रिएटिनिन वाढलं म्हणजे आपल्या शरीरातल्या रक्तातला कचरा असं समजू आपण टॉक्सिन्स आणि मग त्याचा परिणाम असतो 1च्या खाली असेल तर उत्तम किडनी 1 पर्यंत चांगलं आहे पण पुढे पुढे जसं जसं आपण जाऊ मग याचा अर्थ कुठेतरी किडनीचे प्रॉब्लेम सुरू होतात. त्याला अॅक्यूट किडनी फेल्युअर म्हणतो क्रॉनिक किडनी फेल्युअर म्हणतो. या दृष्टिकोनातून किडनी हे फार महत्वाचं अवयव आणि त्या दृष्टिकोनातून असं वाटतं की आता जे वेगवेगळ्या आजारांनी लोक मृत्यू होतात आपल्या देशामध्ये त्यातला 9वा नंबर येतो की ज्याच्यामध्ये किडनीच्या आजारांनी लोकांचा मृत्यू होतो आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींची दक्षता घ्यावी असं आजच्या या हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने थोडंफार सामान्य ज्ञान मध्ये थोडी बुद्धी व्हावी या दृष्टिकोनातून सोप्या भाषेत सांगण्याचं काम केलं. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर किडनीचा आजार म्हटल्यानंतर सगळ्यांनाच वाटतं की आता चला आता बघा वरपुडकर साहेबांना एकच किडनी देवानी बघा देवानी 2 किडन्या दिल्या पण 1 वर सुद्धा चालू शकतो 1 वर आमदार होऊ शकतो माणूस 1 वर मंत्री होऊ शकतो माणूस 1 वर खासदार होऊ शकतो माणूस 1 वर बरंच काय म्हणजे आणि आता डॉक्टर लहाने असंच त्यांच्या आईने किडनी त्यांना दिली आणि त्यांचा सुद्धा जवळजवळ 45-50 वर्ष झाले ते पण याच पद्धतीने एका किडनीवर पण जवळजवळ 1 लाखाच्या वर त्यांनी ऑपरेशन केले. त्यामुळे याचा अर्थ एक लक्षात घ्या की किडनी ही एक आपण जसं म्हणतो ना स्टेपनी किंवा आपण एक अल्टरनेट व्यवस्था ही पण केली आणि म्हणून किडनी देता येऊ शकते ज्याची किडनी खराब झाल्यापूर्वी समाजाचे आरोग्यमंत्री मराठवाड्याचे सुपुत्र आणि नामदार अभिजित कोटे साहेब या कार्यक्रमाला आयोजन करत असताना आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय संजय उर्फ साहेब मला वाटतं जालन्याचं सुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी सोबतच घेऊन जावं म्हणून कोटे साहेब थोडं जरा आम्हाला जरा मागोपरी करायला की काय असे एखाद्या दिवस आम्हाला वाटतं. जालन्याचा सुद्धा प्रस्ताव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परभणी सोबतच जावा कारण दोन्ही माझ्या मतदारसंघात त्याच्यामुळे मी नाकारू शकणार नाही. तुमचंही जालन्याचा बी होणं गरजेचं आहे पण परभणीचा सुद्धा अत्यंत गरजेचं आहे असं मी या ठिकाणी आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव जावा. मी विजय सौरभ साहेबांशी अमित देशमुखांशी परवा चर्चा केली. त्यांचं म्हणणं होतं की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासकीय रुग्णालय आमच्याकडे आधी हस्तांतरित झाल्याचा प्रस्ताव आमच्यापर्यंत पोहोचला नाही आणि आता पूर्णपणे राहतो म्हणून मला आल्या मी त्यांची सल्ला घेतला की आता काय काय करायचं खूप चांगलं काम या ठिकाणी झाले. आमच्या जिल्ह्यात न्यूरो सर्जन सुद्धा पण आता न्यूरो सर्जन सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी एक हॉस्पिटल आपल्या या ठिकाणी आलं आहे म्हणजे आता जवळपास परभणी शहर असा कोणता रोग राहिला नाही की त्या ठिकाणचा डॉक्टर या ठिकाणी राहिले नाही. सगळ्यात अडचण आमची अशी आहे की जिथं जिथं ग्रामीण रुग्णालय आहे सोनपेठ असेल मानूर असेल किंवा शिवराज असेल या ठिकाणी डॉक्टर्स आहेत. म्हणून डॉक्टरच्या संदर्भातल्या ज्या काही समस्या आहेत त्या आपल्या खात्यामार्फत आपण भरतीच्या कालपर्वाच मी आज जवळपास कोरोनामध्ये जवळपास आपल्या जिल्ह्याचा खर्च डॉक्टर साहेब 300 कोटी रुपये लोकांना प्रश्न पडलेला आहे की 300 कोटी कोटी तर याचा विचार आपण या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्याच्या सुद्धा चौकशीच्या संदर्भामध्ये विचार आज या
सगळ्या गोष्टीचा विचार आपण जर या ठिकाणी केला तर मला असं वाटतं या सगळ्यात चांगल्या प्रकारचं काम महाराष्ट्रामध्ये, कारण टीव्हीवर आपण बघत होतो आणि राजेश टोपेचे सर्वसामान्य जनताच नाही पण मुख्यमंत्री सुद्धा कोणाची तारीफ करत होते ते राजेश टोपे सारखे खूप मोठा चांगला मंत्री, एक अभ्यासू मंत्री आणि या खंडात पूर्ण असलेला मंत्री आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. नेफ्रोलॉजीनी रन करणारं सेंटर आहे आणि आपल्या सेंटरमध्ये एक उत्कृष्ट असं डायलिसिस सेंटर आपण तयार केलेलं आहे. हे डायलिसिस सेंटर तयार करताना इथल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीची मी पहिल्यांदा दखल घेतली. जसं की इथं जास्त करून इन्फेक्शन, जंतुसंसर्गाचा जास्त प्रादुर्भाव होतो डायलिसिसमध्ये, तो अवॉइड करण्यासाठी, तो न होण्यासाठी मी पेक्स पाईपिंग हा जर्मनीतून स्पेसिफिक एक पाईप असतो तो आपल्या इथं आणलेला आहे. आणि त्या पाईपचं वैशिष्ट्य हे असतं की ते बायोफिल्म रेजिस्टंट असतं, म्हणजे त्याच्यामध्ये इन्फेक्शन न पकडण्याची क्षमता असते. सोबत ते पाईप असा असतो ज्यावेळेस कॉर्नरला आपण त्याला मूव्ह करतो, त्याला फिरवतो, त्यावेळेस त्याला एल्बो लावायची गरज नाही. एल्बो नाही लावला याचा अर्थ असा होतो की तिथं वॉटर थांबणार नाही, पाणी थांबणार नाही. पाणी नाही थांबलं इन्फेक्शनचे रेट कमी होतात. आणि अत्यंत आधुनिकमध्ये किडनी केअरचे जे मशिनरी आल्या त्याच्यापेक्षा वेगळी काही मशिनरी तेच सांगतो. आता जे पेक्स पाईपिंग हे आधुनिकच आहे आणि तेच आपल्या आपण आणलेलं आहे. दुसरं, इथं आपल्या इथं जे क्षारचं प्रमाण आहे ते खूप जास्त आहे. ते क्षारचं प्रमाण डायलिसिसमध्ये आपल्याला एक लेवलपेक्षा कमी ठेवावं लागतं, म्हणजे आपण त्याला TDS <10 ठेवावं लागतं. तर आपल्या इथं म्हणजे सुद्धा बऱ्याच जागी तेवढी म्हणजे सगळ्यात नसते, म्हणून मी त्यासाठी 2 वेळा वॉटर प्युरिफिकेशन प्लॅन डेव्हलप केला. त्याच्यामध्ये 2 वेळा वॉटर प्युरिफाय होईल जेणेकरून त्याचं जे क्षारचं जे प्रमाण आहे ते खूप कमी येईल. आता आपल्या इथल्या क्षारचं प्रमाण 2 ते 3च आहे, जे की 10पेक्षा कमी पाहिजे. ह्या 2 सुविधा आपण इथं म्हणजे डायलिसिससाठी. डॉक्टर साहेब, डायलिसिससाठी आपल्याला पेशंटला, रोग्याला रक्ताचा खूप साठा पाहिजे. कसं आहे की तसं डायलिसिससाठी रोग्याला रक्तसाठा पाहिजे असं नाही आहे. तर ते डायलिसिस रुग्णामध्ये रक्त कमी होतं, त्याचे प्रमुख कारणं वेगवेगळे असतात. जसं की आयर्नची कमी असणं, ते सगळ्यात पहिल्यांदा पाहावं लागतं की आयर्नची कमी आहे. आयर्नची जी कमी असेल तर त्यासाठी आपल्याला ते आयर्न त्याला द्यावं लागतं. आयर्न दिल्यानंतर एक असतं की रक्तवाढीसाठी, रक्त तयार होण्यासाठी एक इरिथ्रोपोएटिन एक खूप गरजेचं असतं. ती फक्त किडनीतून तयार होते आणि किडनीचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते कमी होतं. जर पेशंटला आपण लागणारं रक्तवाढीसाठी लागणारं कच्चं मटेरियल जर दिलं, जसं की आयर्न आणि इरिथ्रोपोएटिन हे जर आपण. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.